नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती, निवृत्ती वेतन स्वयंचलित पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ. आयुष्यमान वय वंदना योजनाच्या वतीने वयोवृद्धांना 10 लाखापर्यंत मोफत उपचार. या आजच्या ताज्या बातम्या बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामसिंगेकडून. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मराठी, हिंदी, देशविदेशातील आणि स्थानिक बातम्या नियमित बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. तर बघूया आजच्या ताज्या बातम्या सविस्तरपणे. किरण सरनाईक यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर सर्व पक्षीय सदस्यांनी शिक्षकच नव्हे तर अन्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाबाबतच्या समस्या सभागृहात मांडल्या. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री यांनी कबूल केले की हजारो कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती 7, 8, अगदी 10 वर्षांपासून रखडलेल्या दिसून आल्या. सेवा पुस्तिका, प्रशासकीय विलंब आणि विभागीय प्रक्रियेमुळे अनेक कर्मचारी आपल्या हक्कापासून वंचित राहत असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ सुधारणानुसार कर्मचारी रुजू झाल्यापासून निवृत्तीपर्यंतच्या सर्व सेवा प्रक्रिया डिजिटल प्रणालीद्वारे पूर्ण केल्या जाणार आहेत. नियमित पदोन्नती, शिस्तभंगाची कारवाईची पारदर्शक नोंद, वेतन आणि पदोन्नतीचे नियोजन आता संगणकीकृत प्रणालीद्वारे केले जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील तब्बल 27 लाख शासकीय आणि अनुदानित कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून निवृत्ती वेतनापर्यंतच्या सर्व सेवा प्रक्रिया आता स्वयंचलित पद्धतीने होणार आहेत. यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचीही माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या. शिक्षण मंत्री यांनी सांगितले की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या व अनुकंपा भरती प्रक्रियेबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यावेळी विधान परिषदेत दिली. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंपा भरती विषयी सदस्य सुधाकर अडबाले यांनी हा लक्षवेधी उपस्थित केलेला प्रश्न होता. राज्याचे वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राज्य सरकारी आणि इतर पात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ करण्याचा निर्णय घेऊन सरकारने कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिलेली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 55% वरून 58% इतका झालेला आहे. ही वाढ पूर्वलक्षी प्रभावी म्हणजेच जुलै 2025 पासून लागू होईल. महागाई भत्ता ही वाढ 2025 पासून लागू होत असल्याने परिषदेमध्ये विधान परिषद महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली. महागाई भत्त्यात फेब्रुवारी 2026 पासून रोखीने देण्यात येणार असून जुलै 2025 पासून ते ऑक्टोबर 2025 या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाडव्याच्या निमित्ताने मार्च 2026 मध्ये देण्यात येईल. तर नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील थकबाकी संदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील सुमारे 5,16,000 शासकीय कर्मचारी तसेच सुमारे 8,72,000 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हा निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचे. आयुष्याची 70 वर्ष पूर्ण केलेल्या वयोवृद्धांना आयुष्यमान वय वंदन योजना लागू होणार आहे. यामध्ये आता 10 लाख रुपयापर्यंत मोफत उपचार सेवा याचा लाभ मिळणार आहे. वंदन योजना या अंतर्गत कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, न्यूरो, आर्थो शस्त्रक्रिया
ICU उपचार अशा महागड्या वैद्यकीय सेवेचा लाभ या वयोवृद्ध 70 वर्षाच्या लोकांना घेता येणार आहे. आयुष्यमान योजनेशी संलग्न शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये ही कॅशलेस व पेपरलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाजवळ आयुष्यमान वयवंदन कार्ड असणे आवश्यक आहे. यापूर्वी सर्व लाभार्थ्यांना 5 लाख रुपयापर्यंतचा उपचार सुविधा उपलब्ध होती. मात्र नव्या विशेष तरतुदीनुसार 70 वर्षावरील नागरिकांना ही मर्यादा वाढवून 10 लाख रुपयापर्यंत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ही योजना लागू करण्यात आली असून नागपूर शहर व जिल्ह्यातील मिळून 70 वर्षावरील ज्येष्ठांची संख्या सुमारे 1.20 लाख एवढी जात आहे. या योजनेसाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या कार्ड तयार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.